ही फ्रेम द्या, नको ही द्या, तुमच्या मुलांची फ्रेम चूज करताना तुम्हालाही असंच कन्फ्युजन होतं का? नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पानवल. मी एक पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे नारायण नेत्रालयामध्ये आणि आज मी तुम्हाला 5 टिप्स देणार आहे तुमच्या मुलाची फ्रेम चूज करण्यासाठी. फ्रेम ही योग्य आकाराची असावी. लहान मुलांमध्ये आपण सर्क्युलर किंवा ओव्हल फ्रेम्स रेकमेंड करतो, जेणेकरून त्यांचा डोळ्याचा भाग मध्यस्थी असावा आणि फ्रेमचा वरचा भाग आयब्रोपर्यंत यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेन्सच्या सेंटर आणि डोळ्याचा सेंटर मॅच करायला हवा. फ्रेम्स ही हलकी, आरामदायी आणि सुरक्षित असावी. 5 पेक्षा लहान वयोगटामध्ये आपण सिलिकॉन फ्रेम्स रेकमेंड करतो, जे बऱ्यापैकी फ्लेक्सिबल असतात आणि ते टिकाऊ असतात. 5 वर्षापेक्षा जास्त वयोगटामध्ये आपण ॲसेटेट फ्रेम्स म्हणजे शेल फ्रेम्स असं रेकमेंड करतो आणि टीनेजर्समध्ये आपण मेटल किंवा टायटेनियम फ्रेम्सही वापरू शकता. लहान मुलांमध्ये नेझल ब्रिज फ्लॅट असल्यामुळे आपण लो ब्रिज किंवा की होल ब्रिज हे असं रेकमेंड करतो, जेणेकरून चष्मा चेहऱ्यावरून घसरणार नाही. टेम्पल्स म्हणजे कानावर बसणारा भाग मऊ आणि लवचिक असावा. त्याची लांबी अप्रोप्रिएट असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ती कानावर चांगली बसेल आणि मुलांना जास्त मार्क्सही येणार नाहीत. बऱ्याचदा मुलं खेळत असताना चष्मा खाली घसरतो, मग त्यांच्यामध्ये आपण असे सिलिकॉन स्टॉपर्स वापरू शकता. बऱ्याचदा आपण हे सिलिकॉन बँड्स किंवा असे स्ट्रिंग्सही यूज करू शकता. चष्म्यावरची लेन्स तुमची हलकी, सुरक्षित आणि स्क्रॅच रेझिस्टंट असावी. लहान मुलांमध्ये आपण CR39 रेकमेंड करतो, जे बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. जर समजा तुमचं मूल स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड असेल तर तुम्ही पॉलिकार्बोनेटचेही ग्लासेस वापरू शकता आणि ह्या चष्म्यांवर आपण स्क्रॅच रेझिस्टंट आणि अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंगचंही करून घेऊ शकता. लक्षात ठेवा, चष्मा केवळ हा तुमचा फॅशन स्टेटमेंट नव्हे तर तुमच्या मुलांच्या डोळ्याचा आधार आहे. म्हणून निवड करताना जाणीवपूर्वक निवड करा. धन्यवाद.